नक्कीच बघा, सांगलीतून आर आबा आता नाही आहेत, पतंगराव नाही आहेत. सांगलीचं हे वैभव होतं आणि इकडच्या राजकारणातलं सांगलीची ओळख होती आणि सांगलीची प्रतिभासुद्धा होती. तुम्ही पतंगरावांशी बोलताना तुम्हाला कळेल की हा प्रतिभावान माणूस होता. आबाशी बोलताना तुम्हाला जाणवेल की प्रतिभा आहे, नुसतं राजकारण नाही आहे. आता हे कसदार बियाणं कमी होत चाललं आहे. सांगलीचा आत्ता जो वाद सुरू आहे त्यामध्ये जर पतंगराव असते तर हा वाद अजिबात आमचा वाद कोणाशी नाही आहे. राजकारणामध्ये अशा टीकाटिप्पण्या होत असतात. आता मी गाडीमध्ये विश्वजित कदमांशीच बोलत होतो. शेवटी आमचं एक नातं आहेच ना. आम्ही राजकारणात जरी आमचे मार्ग वेगळे असले तरी एक दुसऱ्याच्या विषयी ज्या भावना आहेत त्या अशाच राहतात. आता आम्ही त्यांच्या वडिलांच्या समाधीस्थळी आलो, त्यांना मी सांगत होतो मी इथे पोचलोय. त्यांनीही मला फोन करून सांगितलं. तोडगा काही काँग्रेस आणि तुमच्यामध्ये जो चालू आहे की उमेदवारी देणार, कोणालाही तुटेपर्यंत आणावं असं वाटत नाही. ना काँग्रेसच्या नेत्यांना वाटत, ना आम्हाला वाटत. यातून एक मध्यम मार्ग निघावा आणि सांगलीची जागा महाविकास आघाडीनं जिंकावी, ही आमची भूमिका आहे. हीच भूमिका विश्वजित कदम यांची आहे आणि हीच भूमिका विशाल पाटील यांची. एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही जाण्याची चिन्ह सुरू आहेत. आजच प्रवेश पुन्हा भाजपमध्ये होऊ शकतो काय? मला त्याविषयी माहीत नाही आणि मी सतत पक्षांतर हा महाराष्ट्राला एक लागलेला डाग आहे. पण एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा भाजपमध्ये अन्याय झाला ते राष्ट्रवादी आले आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने त्यांना पुन्हा एकदा ती प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. खडसे साहेब असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही. पण वर्ष दीड वर्षच मला वाटतं झालं त्यांना येणं आणि लगेच भाजपात जाणं, मला असं वाटत नाही खडसे साहेब असा काही निर्णय घेतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.